मांजोळ येथून छोटा मार्लेश्वर जो आहे बाय स्कूटी आहे 5 मिनिटावरती आणि बाय वॉकिंग आहे 15 ते 20 मिनिटावरती. तर सगळ्यांनाच मोठा मार्लेश्वर माहिती आहे, तर छोटा मार्लेश्वर सुद्धा तितकाच सुंदर आहे. आम्ही पुढे गेलो, आम्हाला दिसला छोटा मार्लेश्वरचा बोर्ड, तिथून आम्ही घेतला राईड. तर प्रत्येकालाच माहिती आहे की मार्लेश्वरचं मंदिर जे आहे ते शंकराला समर्पित आहे. तिथे असते शंकराची पिंड आणि त्यावर बसलेले सुंदर नाग, जे बघून खरंच खूप जास्त प्रसन्न वाटतं. आणि तिकडचा आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे. आणि तिथे आम्ही 5:30 ते 6 वाजता गेलेलो. तिथे गेल्यावरती फक्त आणि फक्त आम्हाला पक्ष्यांचे आवाज ऐकायला येत होते. तिथे मी गेली, नंदीच्या पाया पडली, तिकडे दिवा पडलेला होता, तो दिवा उचलून ठेवला, घंटा वाजवली आणि आतमध्ये प्रवेश केला. आणि पिंड बघून खरंच मला खूप जास्त प्रसन्न वाटलं. माझ्या मनातली जी इच्छा होती ती मी देवासमोर मांडली आणि म्हटलं की देवा लवकर प्लीज माझी इच्छा पूर्ण कर. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय ते सगळं. माझं एकदा सांगून तर काही मन भरलं नाही, म्हणून मी परत नंदींकडे गेली. नंदींच्या कानात सांगितलं, त्यांना सांगितलं की प्लीज शंकरजींना सांगा माझी इच्छा पूर्ण कर. एकदा सांगून बघलं नाही म्हणून परत दुसऱ्यांदा पण त्यांच्या कानात सांगितलं. त्यानंतर मंदिराच्या बाजूला एक आहे हौद, ज्याला 365 दिवस जे आहे ते पाणी असतं. नंतर आम्ही गेलो करवंद गोळा करायला. करवंद गोळा केले, पण ते कच्चे होते, मला पिकलेले आवडतात आणि ते कसं खायचं ते मला माहीत नव्हतं. मग त्याने मला शिकवलं. नंतर आम्ही पुढे गेलो आणि आम्हाला दिसल्या बकऱ्या, ज्या खूप सुंदर होत्या आणि छोट्या छोट्या होत्या. चलो बाय बाय, मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में.